बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं आगोरी कृत्य असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलो आहोत। वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं। महाविकास आघाडीचे वातावरण हे झंझावत असतात त्या पद्धतीचं दिसत आहे। कोणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणीही रोखू शकत नाही। सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागले आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत। आघाडीमध्ये काम करत असताना दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते। सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील। सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे, पण लोकसभा निवडणूक सांगलीत हे शिवसेनाच लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। मोदी आणि शहांनी आगोरी जादू केली आहे। ज्या धनुष्यबाणांवर बाळासाहेबांची श्रद्धा होती तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचे आगोरी कृत्य मोदी आणि शहांनी केलं आहे। ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला त्यांना हा धनुष्यबाण वाचवता आला नाही। त्यांनी धनुष्यबाण चोरला, त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भाजपने चोरला, अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती, या महाराष्ट्राची श्रद्धा होती, तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य, अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। किमान 40 वर्ष हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता। धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना। पण ज्यांनी ती शिवसेना, आमचीच खरी शिवसेना आणि आमचा धनुष्यबाण म्हणून इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांच्या बेईमान निर्णयामुळे त्यांनी तांडव केलं, नाचले, आम्हीच खरे आम्हीच खरे, त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाचवता आला नाही, कारण ते खोटे आहेत, त्यांच्यात हिंमत नाही, बरं का। त्यांनी धनुष्यबाण चोरला, त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला, लाटला। त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली। अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला। हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरून नष्ट करायचं, आणि त्याला हे 40 खोकेवाले बळी पडले। पण तरीही आम्ही सगळे शिवसैनिक ठामपणे उभे आहोत, मशाल चिन्ह घेऊन आणि शिवसेना हे नाव। कामाख्या देवींचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे। मग कामाख्या देवीच्या पायाशी रेडे कापले, त्या रेड्यांकडे काय प्रार्थना केली का धनुष्यबाण अदृश्य व्हावा म्हणून? कामाख्या देवीकडे जाऊन किती रेडे कापले ना, मग तिथे का हीच प्रार्थना केली का आमचा धनुष्यबाण जाऊ द्या, आमची शिवसेना नष्ट होऊ द्या? ती प्रार्थना कोणी भाजपने केली की या मिंदे गटानं केली? तुम्हाला इतिहास माफ करणार नाही, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण नष्ट केले। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून चाचपणी सुरू आहे। संजय निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करू शकतात, त्यांना उमेदवारी मिळू शकते। शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर यांच्या सुद्धा नावात असू द्या ना। बघा, कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून, कोणत्या तटाकडून, हा त्यांचा प्रश्न आहे। पण मी खात्रीनं सांगतो, उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे, आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। निरुपम असेल तर टफ फाईट होईल? अजिबात नाही, उलट सोपी जाईल। आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे, प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल, पण अंतिम विजय हा सत्याचा। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय, फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर।
ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.